राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मंडळी, तुमच्या सर्वांचे आजच्या या अत्यंत मंगलमय, भक्तिरसपूर्ण आणि चैतन्यदायी अशा कथा निरूपणामध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण वैशाख महिन्याच्या अत्यंत पवित्र अशा कृष्ण पक्षात येणाऱ्या एका परम पावन एकादशीची कथा श्रवण करणार आहोत. या महान, सर्व संकटांचे निवारण करणाऱ्या आणि भक्तांना प्रत्यक्ष वैकुंठाचा मार्ग दाखवणाऱ्या एकादशीचे नाव आहे वरुथिनी एकादशी. मंडळी, धर्मशास्त्रात असे स्पष्ट आणि ठामपणे सांगितले आहे की एखाद्या योग्याला सलग 10,000 वर्ष घोर तपश्चर्या केल्यानंतर जे महापुण्य प्राप्त होते, तेच अफाट पुण्य ही वरुथिनी एकादशीची कथा अत्यंत श्रद्धेने, एकाग्रतेने आणि शेवटपर्यंत श्रवण केल्याने आपल्याला घरबसल्या मिळते. विचार करा, कुठे 10,000 वर्षांची खडतर तपश्चर्या आणि कुठे ही गोड कथा ऐकणे. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी 8,000 तोळे सोने दान करून जे फळ मिळते, तेच फळ ही वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्याला मिळते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व पापे, संकटे आणि दुःखे कायमची भस्मसात करण्यासाठी ही जीवन बदलून टाकणारी ईश्वरी कथा अत्यंत शांत चित्ताने शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा सुरू करण्याअगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मंडळी, मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे. जर माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये राम कृष्ण हरी आणि जय श्रीराम नक्कीच लिहा. चला तर मग मंडळी, मी कथा सांगायला सुरुवात करते. श्रोतेहो, प्राचीन काळची ही गोष्ट आहे. आपल्या भारतवर्षात इक्ष्वाकू नावाचा एक अत्यंत प्रतापी, तेजस्वी आणि महान राजवंश होऊन गेला. याच महान वंशामध्ये पुढे साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांनी जन्म घेतला. याच इक्ष्वाकू वंशामध्ये एक अत्यंत पराक्रमी राजा राज्य करत होता, ज्याचे नाव होते राजा युवनाश्व. राजा युवनाश्व हा अतिशय प्रजेचा हितकर्ता, शूर आणि दानशूर राजा होता. त्याच्या राजवाड्यात संपत्तीला काहीही कमी नव्हते. सोन्या नाण्यांनी भरलेली तिजोरी, हजारो हत्ती, घोडे, दासदासी आणि विशाल सैन्य त्याच्या दिमतीला उभे होते. तो रोज ब्राह्मणांना सढळ हाताने दान देत असे आणि त्याने शेकडो यज्ञही केले होते. परंतु असे असूनही राजाच्या मनात कायम एक खोल दुःख आणि अस्वस्थता घर करून होती. राजाचा चेहरा नेहमी उदास असायचा. राजा युवनाश्व याला 100 राण्या होत्या, पण सर्व काही असूनही संततीचे सुख मात्र त्याला लाभले नव्हते. त्याच्या अंगणात खेळायला, बोबडे बोल बोलायला आणि राज्याचा वारसा पुढे चालवायला कोणताही पुत्र किंवा कन्या नव्हती. पुत्रप्राप्तीच्या या तीव्र लालसेने राजा दिवस-रात्र व्याकुळ होत असे. राजवाड्याचे ते अथांग वैभव त्याला खायला उठल्यासारखे वाटायचे. राण्यांच्या डोळ्यातही कायम अश्रू असायचे. काय उपयोग या राज्याचा जर माझा वंशच पुढे चालणार नसेल? हा एकच विचार राजाला पोखरत होता. शेवटी राजाने आपल्या राज्यातील सर्व सुखसोयींचा आणि राजवाड्याचा त्याग करून जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. आपले राज्य मंत्र्यांच्या स्वाधीन करून राजा युवनाश्व एका घनदाट अरण्यात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर राजाने अनेक ऋषीमुनींची भेट घेतली. राजाचे ते दुःख, त्याची ती हतबलता आणि त्याची व्याकुळता पाहून ऋषीमुनींना त्याची खूप दया आली. त्यांनी राजाला धीर दिला आणि अत्यंत प्रेमाने म्हटले, हे राजन, तू चिंता करू नकोस. ईश्वराच्या कृपेने सर्व काही शक्य आहे. राजाला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी ऋषीमुनींनी एका महाभयंकर आणि कठीण अशा यज्ञाचे आयोजन केले. यज्ञाला सुरुवात झाली. अनेक दिवस आणि रात्री अखंड मंत्रोच्चार सुरू होते. संपूर्ण जंगल त्या पवित्र मंत्रांच्या नादाने दुमदुमून गेले होते. अग्निनारायण प्रज्वलित झाले होते. यज्ञाची सांगता होताना ऋषींनी मंत्राग्नीने सिद्ध केलेले आणि अभिमंत्रित केलेले एक अत्यंत पवित्र जल एका सुवर्ण कलशात भरून ठेवले.
हे पवित्र जल दुसऱ्या दिवशी सकाळी राजाच्या राणीला प्राशन करायचे होते, जेणेकरून तिला गर्भधारणा होईल आणि एका महापराक्रमी तेजस्वी पुत्राचा जन्म होईल. जलकलशात अत्यंत सुरक्षित जागी ठेवून सर्व ऋषीमुनी आणि राजा रात्री विश्रांतीसाठी झोपायला गेले. पण मंडळी, नियतीचा खेळ आणि ईश्वराची लीला खरोखरच अगाध असते. परमेश्वराने काय वाढून ठेवले आहे हे कोणालाच सांगता येत नाही. त्याच रात्री राजा युवनाश्व याला अचानक अतिशय भयंकर तहान लागली. त्याचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. तहानेने व्याकुळ झालेला राजा पाण्याचा शोध घेत अंधारात यज्ञाच्या मंडपात पोहोचला. तिथे कुणीही जागे नव्हते. सर्व ऋषीमुनी गाढ झोपेत होते. अंधारात चाचपडताना राजाला तो सुवर्ण कलश हाताला लागला. अज्ञानात आणि तहानेच्या तीव्र आवेगात राजाने कसलाही विचार न करता त्या कलशातील तेच अभिमंत्रित केलेले पवित्र जल स्वतःच गटागटा प्राशन केले. पाणी पिऊन राजाची तहान शमली आणि शांत होऊन तो पुन्हा आपल्या कुटीत जाऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ऋषींना ही गोष्ट समजली तेव्हा तेही चकित झाले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कलश रिकामा कसा? कोणी पाणी प्यायले? जेव्हा राजाने आपणच पाणी प्यायल्याचे कबूल केले तेव्हा सर्व मुनिगण उद्गारले, हे राजन, दैव खरोखरच सर्वात बलवान आहे. आता जे घडले ते बदलता येणार नाही. श्रोतेहो, निसर्गाचा नियम मोडून त्या मंत्रांच्या अफाट सामर्थ्यामुळे एका पुरुषाच्या म्हणजेच स्वतः राजा युवनाश्व याच्या शरीरात गर्भाचा विकास होऊ लागला. राजाच्या उदरात तो गर्भ वाढत होता. ही घटना संपूर्ण जगात एकमेवाद्वितीय होती. योग्य वेळ येताच देववैद्य अश्विनी कुमारांनी राजाच्या उजव्या कुशीला छेद देऊन एका अत्यंत तेजस्वी, सूर्यसमान आणि दिव्य पुत्राला बाहेर काढले. एका पुरुषाच्या पोटी एका महापराक्रमी पुत्राचा जन्म झाला होता. पुत्र तर जन्माला आला, पण आता सर्वांसमोर एक फार मोठा आणि गंभीर प्रश्न उभा राहिला. या तान्हुल्या बाळाला दूध कोण पाजणार? त्याची जन्मदात्री आई तर नव्हती आणि राजा त्याला दूध पाजू शकत नव्हता. मंत्री आणि ऋषीमुनी काळजीत पडले. बाळ भुकेने अत्यंत जोराने रडू लागले. त्याचा तो आक्रंदोष ऐकून स्वर्गातून साक्षात स्वर्गलोकाचे अधिपती देवराज इंद्र तिथे प्रकट झाले. इंद्रदेवाने अत्यंत वात्सल्याने आपली तर्जनी त्या रडणाऱ्या तान्हुल्या बाळाच्या तोंडात दिली. आणि काय चमत्कार! इंद्रदेवाच्या त्या बोटातून अमृतासमान दिव्य दूध स्रवू लागले. बाळाने ते दूध प्राशन करून आपली भूक शमवली. तेव्हा इंद्रदेव सर्वांसमोर हसून म्हणाले, माम अयम धाता, म्हणजेच हे बाळ मलाच पिऊन मोठे होईल. मीच याचे पालनपोषण करेन. आणि मंडळी, इंद्रदेवाच्या याच शब्दांवरून त्या तेजस्वी बाळाचे नाव मांधाता असे ठेवण्यात आले. तो बाळ काही सामान्य नव्हता. इंद्रदेवाचे ते अमृततुल्य दूध प्यायल्यामुळे मांधाता हा इतर सामान्य मुलांसारखा हळूहळू मोठा झाला नाही, तर बघता बघता तो अवघ्या काही क्षणात 13वीत इतका मोठा झाला. त्याचे शरीर अत्यंत बलवान, देखणे आणि एखाद्या महायोद्धासारखे होते. त्याने केवळ चिंतनातूनच सर्व वेद आणि धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त केले होते. हाच मांधाता पुढे अत्यंत पराक्रमी, प्रतापी आणि धर्मात्मा राजा म्हणून प्रसिद्धीस आला. श्रोतेहो, मांधाता राजाचा पराक्रम इतका अफाट होता की त्याने एकाच दिवसात 3ही लोकांवर विजय मिळवला होता. त्याच्या सामर्थ्यापुढे भले भले राजे आणि राक्षस गुडघे टेकत असत. ज्या रावणाने संपूर्ण जगाला सळो की पळो करून सोडले होते, त्या बलाढ्य रावणाला देखील या मांधाता राजाने युद्धात अक्षरशः धूळ चारली होती. जेव्हा रावणाने राजावर भयानक असे गंधर्वास्त्र सोडले, तेव्हा मांधाताने आपल्या ब्रह्मास्त्राचा वापर करून ते क्षणार्धात परतवून लावले. शेवटी रावण पशुपतास्त्र काढणार इतक्यात ऋषींना मध्यस्थी करून ते महाभयंकर युद्ध थांबवावे लागले होते.
इतका हा मांधाता राजा बलाढ्य आणि अजेय होता. पृथ्वीचे सर्व रत्ने त्याच्या चरणांशी लोळण घेत होती. त्याने आपल्या आयुष्यात अनेक अश्वमेध यज्ञ आणि राजसूय यज्ञ करून महान पुण्य प्राप्त केले. आपल्या प्रजेला त्याने कधीही दुःखी ठेवले नाही. त्याची दानशूरता आणि परोपकार संपूर्ण जगात गाजत होता. तिन्ही लोकात त्याच्या नावाचा डंका वाजत होता. पण श्रोतेहो, मानवी जीवन हे असेच असते. सर्व भौतिक सुख, राज्य, संपत्ती आणि वैभव भोगून झाल्यावर उतारवयात राजा मांधाताच्या मनात वैराग्य निर्माण झाले. त्याला ईश्वरी भक्तीची आणि आत्मज्ञानाची तीव्र ओढ लागली. संसारातील सर्व मोह आणि माया क्षणभंगूर आहे हे त्याने ओळखले होते. काय हे राज्य? काय ही संपत्ती? शेवटी सर्व इथेच सोडून जायचे आहे. भगवंताचे नाम हेच खरे शाश्वत सत्य आहे. असा विचार करून राजाने आपल्या विशाल राज्याचा त्याग केला. आपले हे अथांग राज्य, खजिना आणि सर्व जबाबदाऱ्या आपल्या पुत्रांच्या स्वाधीन करून राजा मांधाताने राजवाऱ्याचा कायमचा निरोप घेतला. घोर तपश्चर्या करून साक्षात श्री नारायण भगवान विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी तो एका घनदाट आणि भयानक अरण्यात निघून गेला. मंडळी, राजा चालत चालत रेवा नदीच्या म्हणजेच आजच्या पवित्र नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या एका घनदाट आणि शांत जंगलात येऊन पोहोचला. तो परिसर अत्यंत विस्तीर्ण, नयनरम्य, पण त्याच वेळी हिंस्त्र प्राण्यांनी भरलेला होता. तिथे एका मोठ्या वृक्षाखाली आसन मांडून राजा मांधाता साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंच्या सखोल ध्यानात मग्न झाला. त्याचे ध्यान इतके अथांग, सखोल आणि निर्विकार होते की त्याला आजूबाजूच्या जगाचा पूर्णपणे विसर पडला होता. ऊन, वारा, पाऊस आणि थंडी कशाचीही त्याला जाणीव नव्हती. तो केवळ परब्रह्माच्या, त्या कमलनयन श्री विष्णूंच्या चिंतनात एकरूप झाला होता. त्याच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती. श्वास संथ झाला होता. पण श्रोतेहो, भक्तीच्या मार्गात संकटे आणि कठीण परीक्षा येतातच. त्याशिवाय भक्तीची खोली आणि निष्ठेची ताकद जगाला कशी समजणार? राजाची तपश्चर्या आणि संयम भंग करण्यासाठी अचानक त्या घनदाट जंगलातून एक अतिशय भयंकर, क्रूर आणि हिंस्र जंगली अस्वल तिथे चालून आले. त्या भयानक अस्वलाचे डोळे लालबुंद होते, जबडा उघडा होता आणि त्याचे टोकदार दात भीतीदायक दिसत होते. त्याच्या डरकाळीने जंगल हादरून गेले होते. त्याने ध्यानस्थ बसलेल्या राजावर कसलाही विचार न करता थेट हल्ला केला. त्या अस्वलाने राजाचा एक पाय आपल्या भयंकर जबड्यात पकडला आणि तो अत्यंत क्रूरपणे जोराने चावू लागला. अस्वलाचे ते टोकदार आणि विषारी दात राजाच्या पायात खोलवर घुसले. पायाचे मांस फाटू लागले. भयंकर वेदना होऊ लागल्या आणि रक्ताच्या भरभडा चिळकांड्या उडू लागल्या. वेदना इतक्या असह्य होत्या की सामान्य माणूस तिथेच प्राण सोडून गेला असता. अस्वलाने राजाचा पाय तोंडात धरून त्याला ओढत ओढत जंगलात नेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण बघा मंडळी, खरा भक्त कसा असतो? राजा मांधाता हा मुळातच एक अत्यंत शूर आणि पराक्रमी योद्धा होता, ज्याने साक्षात रावणाला हरवले होते. तो क्षणात त्या अस्वलाला मारून स्वतःचे प्राण सहज वाचवू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. कारण तो तपस्येच्या अत्यंत कडक आणि पवित्र नियमात बांधलेला होता. तपश्चर्या करताना कोणातीही हिंसा करायची नसते, कोणावरही क्रोध करायचा नसतो. हा अहिंसेचा आणि क्षमेचा धर्म त्याने पाळला. त्याने त्या हिंस्त्र अस्वलावर जराही राग न करता तो सर्व असह्य शारीरिक त्रास अत्यंत शांतपणे सहन केला. वेदनेने व्याकुळ आलेल्या राजाने आपले डोळे उघडले नाहीत. त्याने अस्वलावर शस्त्र उचलले नाही. त्याऐवजी अत्यंत आर्ततेने, निरागसपणे आणि करुण भावाने तो आपल्या अंतःकरणातून लाडक्या भगवान श्री विष्णूंचा धावा करू लागला.
हे जगन्नाथा, हे विश्वंभरा, हे दीनदयाळा, मी सर्वस्वी तुला शरण आलो आहे. मी पूर्णपणे असहाय्य आहे. या गरीब भक्ताचे रक्षण कर प्रभू. आता या जगात तूच माझा एकमेव आधार आहेस. तुझ्याशिवाय माझे कोण आहे या जगात? अशी आर्त आणि हृदय पिळवटून टाकणारी हाक त्याने आपल्या मनातून प्रभूला दिली. आणि श्रोतेहो, जिथे भक्ताची खरी आणि आर्त हाक असते, तिथे देव सर्व कामे सोडून धावून येतोच येतो. हेच तर भगवंताचे ब्रीद आहे. देवाला भक्ताची हाक ऐकू आली आणि क्षणाचाही विलंब न लावता साक्षात दयासागर भगवान श्रीहरी विष्णू तिथे तात्काळ प्रकट झाले. त्यांचे रूप अत्यंत मनमोहक, पण त्याचवेळी तेजपुंज होते. त्यांच्या हातात तेजाचे वलय असणारे सुदर्शन चक्र तळपत होते. भक्तावरील संकट पाहून भगवंताने आपले सुदर्शन चक्र अत्यंत वेगाने सोडले. त्या चक्राने क्षणात त्या हिंस्त्र अस्वलाचा शिरच्छेद करून त्याचा वध केला आणि राजाचे प्राण अखेर वाचवले. परंतु मंडळी, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या अस्वलाने राजाचा पाय बऱ्याच अंशी खाऊन टाकला होता आणि पायाचे अक्षरशः लचके तोडले होते. राजाचा पाय पूर्णपणे जायबंदी, छिन्न-विछिन्न आणि कुरूप झाला होता. रक्तबंबाळ झालेल्या आपल्या विकलांग आणि कुरूप शरीराकडे पाहून राजा मांधाताच्या डोळ्यात घळाघळा पाणी आले. त्याच्या मनात दुःखाची मोठी लाट उसळली. हे देवा, मी तर तुझे ध्यान करत होतो, मग माझ्यावर हे संकट का आले? असा प्रश्न त्याच्या मनात आला असावा. तो अत्यंत दुःखी आणि हताश होऊन भगवंताकडे पाहू लागला. आपल्या लाडक्या भक्ताला असे रडताना आणि दुःखी पाहून दयासागर भगवान विष्णू अत्यंत प्रेमळपणे हसले. त्यांनी राजाच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला आणि अत्यंत मधुर वाणीत ते म्हणाले, हे वत्सा मांधाता, तू मुळीच शोक करू नकोस. तू असे दुःख मानून रडू नकोस. हे जे शारीरिक दुःख आज तुझ्या वाट्याला आले आहे, अस्वलाने तुझा पाय खाल्ला आहे, हे या जन्मातील कोणतेही फळ नाही, तर हे तुझ्या पूर्वजन्मातील एका मोठ्या अपराधाचे आणि पापाचे फळ आहे. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते, ते कुणालाही चुकत नाही. पण आता या कर्माच्या बंधनातून आणि या असह्य शारीरिक दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मी स्वतः तुला सांगतो. तू अजिबात निराश होऊ नकोस. असे म्हणत भगवंतांनी राजाला धीर दिला. भगवंताचे हे अमृततुल्य शब्द ऐकून राजाला थोडा धीर आला आणि तो हात जोडून प्रभूंसमोर नतमस्तक झाला. भगवान श्रीहरी पुढे म्हणाले, हे मांधाता, तू इथून लगेच पवित्र मथुरा नगरीत जा. तिथे जाऊन वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे व्रत अत्यंत निष्ठेने, पूर्ण नियमाने आणि श्रद्धेने कर. या वरुथिनी एकादशीच्या दिवशी माझ्या वराह अवताराची विधीपूर्वक पूजा कर. कारण जसा मी वराह रूप धारण करून या पृथ्वीला पाताळाच्या अंधकारातून आणि महाभयंकर राक्षसाकडून वर काढून वाचवले होते, अगदी तसेच हे एकादशीचे व्रत तुला तुझ्या सर्व संकटातून, शारीरिक व्याधींतून आणि पूर्वजन्मीच्या पापातून कायमचे वर काढेल. हे व्रत एक अभेद्य चिलखत बनून तुझे रक्षण करेल. म्हणूनच याला वरुथिनी म्हणजेच कवचधारी किंवा संरक्षण करणारी असे म्हणतात. श्रोतेहो, प्रभूंची ही साक्षात आज्ञा शिरसावंद्य मानून राजा मांधाता तसाच त्या विकलांग आणि वेदनादायी अवस्थेत ईश्वरावर पूर्ण अढळ श्रद्धा ठेवून मथुरेला पोहोचला. मथुरेमध्ये जाऊन त्याने भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे वरुथिनी एकादशीचे व्रत अत्यंत काटेकोरपणे आणि भक्तिभावाने पाळण्यास सुरुवात केली. मंडळी, तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे व्रत करायचे कसे, याचे नियम काय आहेत? वरुथिनी एकादशीचे नियम फार कडक आहेत. राजाने आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला पूर्णपणे एकभुक्त राहून
सात्विक आहार घेतला. दशमीच्या दिवशी त्याने कांस्याच्या भांड्यात जेवण केले नाही. तसेच मांस, मसूर डाळ, हरभरा, मध आणि परान्न म्हणजेच दुसऱ्याचे अन्न खाल्ले नाही. त्याने पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करून आपले मन आणि शरीर शुद्ध ठेवले. मुख्य एकादशीच्या दिवशी तर राजाने अन्नाचा किंवा पाण्याचा एक कणही ग्रहण केला नाही. या दिवशी त्याने सर्व प्रकारची धान्य आणि भात यांचे सेवन पूर्णपणे टाळले. दिवसभर त्याने कोणावरही राग केला नाही, कोणाची निंदा केली नाही आणि खोटे भाषण केले नाही. अगदी विडा खाणे किंवा दंतधावन करणे देखील त्याने टाळले. संपूर्ण रात्र तो क्षणभरही झोपला नाही. रात्रभर जागरण करून त्याने भगवान विष्णूंच्या वराह अवताराची पूजा केली. केवळ नामस्मरण, भजन आणि कीर्तन यातच त्याने स्वतःला मग्न ठेवले. त्याच्या मुखातून अखंड ओम नमो भगवते वासुदेवाय हा महामंत्र सुरू होता. आणि मंडळी, या महान व्रताचा अफाट प्रभाव बघा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सूर्योदयानंतर जेव्हा राजाने ब्राह्मणांना दान देऊन आपल्या व्रताचे पारण केले, तेव्हा वरुथिनी एकादशीच्या अद्भुत पुण्यप्रभावाने आणि भगवान वराहदेवांच्या असीम कृपेने एक मोठा चमत्कार घडला. राजाचा तो अस्वलाने खाल्लेला, कापलेला आणि कुरूप झालेला पाय पुन्हा पहिल्यासारखा अगदी सुंदर, मजबूत आणि परिपूर्ण झाला. राजाला त्याचे पूर्वीचे तेजस्वी आणि निरोगी रूप परत मिळाले. इतकेच नाही, तर त्याचे पूर्वजन्मीचे सर्व पाप आणि कर्मदोष एका क्षणात जळून भस्मसात झाले. राजाने आपले उर्वरित आयुष्य अत्यंत निष्ठेने भगवंताच्या भक्तीत घालवले आणि शेवटी जेव्हा त्याने आपला देह ठेवला, तेव्हा त्याला परमगती प्राप्त झाली. म्हणजेच तो थेट श्री विष्णूंच्या वैकुंठ लोकात गेला. श्रोतेहो, साक्षात भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिर आणि आपला परमभक्त अर्जुन यांना या एकादशीचे हे महान महत्त्व अत्यंत विस्तारपूर्वक सांगितले आहे. जेव्हा अर्जुनाने या व्रताचे फळ विचारले, तेव्हा श्रीकृष्ण स्वतः सांगतात की, हे अर्जुना, हे व्रत सर्व प्राणीमात्रांचे भाग्य उजळवणारे आहे. मंडळी, धर्मशास्त्रात दानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. घोड्याचे दान करणे, हत्तीचे दान करणे आणि जमिनीचे दान करणे हे अत्यंत पुण्यवान मानले जाते. त्याहूनही श्रेष्ठ तिळाचे आणि सोन्याचे दान मानले जाते. पण या जगात गरिबांना अन्नदान करणे आणि मुलीचे कन्यादान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. कारण अन्नदानाने पितर, देव आणि मनुष्य सर्व संतुष्ट होतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्याला या अन्नदान आणि कन्यादान या दोन्ही दानांपेक्षाही मोठे आणि श्रेष्ठ फळ प्राप्त होते. जे लोक लालसेपोटी कन्येचे धन घेतात किंवा आळसामुळे मुलीच्या पैशावर जगतात, त्यांना प्रलय काळापर्यंत नरकवास भोगावा लागतो किंवा पुढच्या जन्मी निश्चितपणे मांजराचा जन्म मिळतो, असेही श्रीकृष्ण बजावून सांगतात. त्यामुळे कन्यादान हे अत्यंत पवित्र मानले आहे आणि त्याचे अगणित फळ या एकादशीत सामावलेले आहे. श्रोतेहो, या एकादशीची ताकद केवळ माणसांपुरती मर्यादित नाही. अगदी देवांचे देव महादेव भगवान शिवशंकरांना देखील या एकादशीने एका मोठ्या पापातून मुक्त केले होते. तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा भगवान शंकरांनी क्रोधाच्या भरात भगवान ब्रह्मदेवाचे मस्तक छाटले होते, तेव्हा त्यांना ब्रह्महत्या या महापातकाचा भयंकर दोष लागला होता. ब्रह्मदेवाचे ते मस्तक, ती कवटी भगवान शिवांच्या हाताला कायमची चिकटून राहिली होती. या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांना भिक्षाटन करावे लागले. पण शेवटी याच वरुथिनी एकादशीच्या अफाट पुण्यप्रभावाने भगवान शिवशंकर त्या भयंकर ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाले आणि ती कवटी त्यांच्या हातातून कायमची सुटली. विचार करा, ज्या व्रताने साक्षात महादेवाला पापातून मुक्त केले, ते व्रत आपल्यासारख्या सामान्य माणसांचे किती कल्याण करेल. असाच दुसरा दाखला
इक्ष्वाकू वंशातील राजा धुंधुमार याचा आहे. भगवान शिवांच्या एका शापामुळे राजा धुंधुमार याला कुष्ठरोगासारख्या भयंकर आजारानं ग्रासले होते. त्याचे जीवन अत्यंत वेदनादायी आणि नरकासमान झाले होते. पण जेव्हा त्याने पूर्ण श्रद्धेने या एकादशीचे व्रत केले, तेव्हा तो त्या शापातून आणि आजारातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्यालाही वैकुंठाची प्राप्ती झाली. म्हणूनच मंडळी, जो कोणी मनुष्य आपल्या सर्व पापांपासून, शारीरिक दुःखांपासून आणि यमराजाच्या भयापासून कायमचा मुक्त होऊ इच्छितो, त्याने आयुष्यात एकदा तरी हे व्रत आवर्जून करावे. ज्यांना तब्येतीच्या कारणास्तव कडक उपवास करणे शक्य नाही, त्यांनी निदान या दिवशी कोणाचीही निंदा करू नये, खोटे बोलू नये, राग करू नये आणि मांसाहार किंवा धान्य न खाता सात्विक फलाहार घेऊन ईश्वराचे जास्तीत जास्त चिंतन करावे. तर श्रोतेहो, अशी ही वरुथिनी एकादशीची अत्यंत रसाळ, हृदयस्पर्शी आणि पावन कथा आज आपण ऐकली. या कथेवरून आपल्याला ही शिकवण मिळते की मानवी जीवनात कितीही मोठे संकट आले, कितीही भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या, तरी माणसाने आपला संयम गमावू नये आणि ईश्वरावरील आपला अढळ विश्वास कधीही ढळू देऊ नये. जो धीर धरतो आणि भगवंताला शरण जातो, त्याचे रक्षण साक्षात नारायण करतात. शास्त्रात असे स्पष्ट सांगितले आहे की वरुथिनी एकादशीची ही कथा नुसती ऐकल्याने किंवा इतरांना वाचून दाखवल्याने 1000 गायींचे दान केल्याचे महान पुण्य सहज पदरात पडते. मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा खरोखरच आवडली असेल, ऐकताना तुमचे मन भक्तीने भरून आले असेल आणि ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती आली असेल, तर या व्हिडिओला लगेच लाईक करा. तुमच्या ओळखीच्या सर्व लोकांसोबत, तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. कारण आध्यात्मिक ज्ञानाचे दान करणे हे जगात सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. तुमच्या एका शेअर करण्यामुळे हे पुण्य, ज्ञान इतरांपर्यंत पोहोचेल आणि त्या ज्ञानदानाचे फळ तुम्हालाही नक्कीच लाभेल. आणि हो, अशाच अनेक सुंदर, माहितीपूर्ण आणि मंगलमय पौराणिक कथा नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राम कृष्ण हरी नक्की लिहा, जेणेकरून तुमचेही नामस्मरण घडेल आणि ईश्वराची कृपा तुमच्यावर कायम राहील. चला तर मग, लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि मंगलमय कथेसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. राम कृष्ण हरी. जय श्री विष्णू. जय श्री कृष्ण.